गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण रिच डॅड पुअर डॅड मधील आपण जो चॅप्टर 2 स्टार्ट केला त्यातले काही महत्त्वाचे कोट्स वाचणार आहोत. कोट्स म्हणजे जिथं हायलाइटेड आहे किंवा जे इम्पॉर्टंट आहेत असे काही कोट्स. पैशाच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे आपल्याला शिकावं लागेल असं रिच डॅड म्हणतात. म्हणजे पैसे आपल्यावरती सवार व्हायला नाही पाहिजे, आपण पैशावरती स्वार व्हायला पाहिजे असं लेखक म्हणतात. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही. तुम्ही जर या भावना हाताळू शकत नाही आणि श्रीमंत झाला तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. जरी तुम्ही श्रीमंत झाला आणि जरी तुमच्याकडे भरपूर पैसा आला पण तुम्हाला तो हाताळण्याची जर कला तुम्ही जर शिकली नाही तर तुम्ही त्यावेळेसुद्धा पैशाचे गुलामच असू असं लेखक म्हणतात. गरिबी किंवा आर्थिक समस्याचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान ह्या गोष्टी आहेत असं लेखक म्हणतात. आपण जितकं पैशाला भीतो तेवढं पैसे आपल्याकडे यायचं थांबतात असं लेखक म्हणतात. भय आणि लोभ या भावना मनुष्यामध्ये नेहमीच आहेत आणि राहणार. ज्ञानाचा अभाव असेल तर भय आणि तीव्र इच्छा अधिक प्रखर होतात. म्हणूनच खूप संपत्ती असलेले लोक अधिक श्रीमंत होतात. तसतशी त्यांची भीती वाढत जाते. त्यांच्याकडे पैसा वाढत जातो तसतसा त्यांची भीतीसुद्धा वाढत जाते असं लेखक म्हणतात. का तर ते पैशाचं स्वामित्व कसं व्हावं हे त्यांनी शिकलेलं नसतं. माणसाचं आयुष्य हे अज्ञान आणि रोषणाई यांच्यातला महत्त्वाचा झगडा आहे. म्हणजे श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये जी दरी आहे जर तुम्हाला ती पार करायची असेल तर तुम्हाला ज्ञानाच्या रोषणाईमधून जावं लागेल असं लेखक म्हणतात. नोकरीमुळे आपलं आयुष्य सुरक्षित राहील असं मानणं म्हणजे स्वतःशी खोटं बोलणं आहे. कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवू नका. तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवू नका असं लेखक म्हणतात. पैशाच्या अज्ञानामुळंच भय आणि लोभ निर्माण होतात असं लेखक आपल्या या धड्यात सांगतात.